नमस्कार. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी घेऊन येत आहे तुमच्यासाठी नवीन कथा. कथेचे नाव आहे ओढ मनाची. चला तर मग करूया सुरुवात. भाग 1. हॅलो. हा बाळा, अगं निघालीस की नाही अजून? तुझ्या लक्षात आहे ना आपल्याला गावी जायचे आहे. मधुकर देशपांडे, मधुराचे बाबा, मधुराला म्हणतात. हॅलो बाबा, फक्त थोडा वेळ, एक इमर्जन्सी होती म्हणून थोडा उशीर झाला. अगं मधुरा बाळा, आपल्याला गावी जायचे आहे तरी तुझं काम चालूच आहे का? तिथे दुसरे डॉक्टर आहे ना, मग तूच काम केलं पाहिजे का? मधुराचे बाबा. बाबा, हॉस्पिटल आपले आहे म्हणून आपण जबाबदारीने काम केले तर इतरही करतील ना. मधुरा. बरं, ठीक आहे, ये आता लवकर. बाबा. अगं मधुरा, किती उशीर हा? मधुराची आई मधुराला घरी आल्या आल्या बोलते. अगं आई, आता आल्या आल्या तू नको सुरू होऊ. मधुरा. बघितलंस का हो कशी बोलते? तुम्ही ना तिला खूप लाडावून ठेवले आहे. आई. अगं आता ती आत्ताच आली आहे ना, तू कशाला बोलण्यात वेळ वाया घालवते? जा पटकन जेवणाची तयारी कर. जेवण करून आणि लगेच निघू आपण. ओके? अगं मधू, चल ये पटकन जेवायला. आई. हो आई, आलेच. आई, दादा नाही येणार का आपल्यासोबत? मधुरा. नाही, तो लग्नाच्या दिवशी सकाळी लवकर येणार आहे. त्याला पण कामाचा खूप लोड आहे. आता तुझ्या बाबांनी कंपनीतून लक्ष काढून घेतल्यामुळे सगळे विराजला एकट्यालाच सांभाळावे लागते. मग तो तरी काय करणार बिचारा? एवढा सगळा पसारा वाढवून ठेवलाय. एक कंपनी मुलगा सांभाळतोय आणि तू तिकडे हॉस्पिटल सांभाळते. मग काय, यांनी आपले एकदमच दोन्हीकडून लक्ष काढून घेतले. आई. अगं असं काही नाही, मी लक्ष वगैरे काही काढले नाही, पण त्यांनाही त्यांच्या जबाबदाऱ्या कळायला हव्यात ना. आणि मी आठवड्यातून 2 वेळा कंपनीत आणि 2 वेळा हॉस्पिटलमध्ये जातोच ना. बाबा. हो, तेही आहेच म्हणा. बरं, चला आता मी आवरते, तोपर्यंत तुम्ही तुमची तयारी करा. आपल्याला वेळेत पोहोचायला हवे. उद्या हळद आहे, त्यामुळे आताच निघावे लागेल. भाऊजींनी 8 दिवस अगोदरच बोलावले होते, पण तुम्हाला आणि तुमच्या मुलीला वेळच नसतो. रागिनी, मधुराची आई. रागिनी, तू एक काहीतरी ठरव गं. एकदा म्हणते काम करत नाही आणि एकदा म्हणते वेळच नाही. मधुकरराव, मधुराचे बाबा. बाबा, आता तुम्ही दोघे असेच भांडत बसणार आहात का? ए, तू जा, तुला तयारीला वेळ लागतो, आमचं तसं नाही, असे म्हणून दोघेही हसू लागतात. ती लगेच लटक्या रागातच हो हो जाते असे म्हणून तिच्या रूममध्ये निघून जाते. अहो, आता निकिताचे लग्न झाले की आपल्याला मधुराचेही लग्न करावे लागेल ना. रागिनी. काहीही काय रागिनी, मधुराचे लग्न? अगं ती अजून किती लहान आहे. मधुकरराव. अहो, मुलगी डॉक्टर झाली आहे आता तुमची आणि अजूनच लहान म्हणताय. रागिनी. हो गं, बरोबरच आहे तुझं, पण मधुराचे लग्न मी इमॅजिनच करू शकत नाही. मला ती अजूनही लहानच वाटते. बोलता बोलता मधुकररावांचे डोळे भरून आले. रागिनीलाही त्यांच्या नजरेला नजर द्यायला जड झाले होते. एक स्त्री सगळं काही बघू शकते, पण आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही, मग ते कसलेही असो. तेवढ्यात मधुरा आवरून बाहेर येते आणि बघते तर काय, दोघांच्याही डोळ्यात पाणी होते. त्यांच्या डोळ्यात पाणी बघून तिचे शब्द घशातच अडकले आणि सुन्न होऊन त्यांच्याकडे बघत राहिली. दोघांनाही तिची चाहूल लागली तसे डोळे पुसून दोघेही तिच्याकडे हसत बघू लागले. तिने जवळ येऊन दोघांनाही मिठीत घेतले आणि म्हणाली, आई, बाबा, तुम्हाला रडताना मी पाहिलंय, त्यामुळे खोटे हसू नका. काय झालंय सांगा मला.
अगं काही नाही, आता लग्नाला चाललोय तर विचार आला की निकिताचे लग्न झाल्यावर तुझं पण लग्न करावं लागेल, म्हणून थोडे इमोशनल झालं, बाकी काही नाही. रागिनी: आई, बाबा, मी लग्न करणारच नाही आणि तुम्हाला सोडून तर कुठेही जाणार नाही. तुम्हाला कायम त्रास द्यायला इथेच राहणार आहे मी. मधुरा: हो का? सगळ्या मुली लग्नाच्या आधी असेच म्हणता. असे म्हणून तिघेही हसू लागतात. बरं, चला आता, दादाचा फोन आला होता, निघाले का विचारत होता. मधुरा: हो हो, चला चला. अहो, ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा. मालती: मालती. रागिनी: हो ताईसाहेब, आलेच. हे घ्या, सर्व सामान व्यवस्थित चेक करून भरले आहे. मालती: ठीक आहे. आणि विराज आल्यावर त्याच्या जेवणाचं बघ आणि व्यवस्थित सगळीकडे नीट लक्ष असू दे. काळजी घे. चल, आम्ही निघतो हं. रागिनी: हो ताईसाहेब, तुम्ही काळजी करू नका, मी बघते सर्व व्यवस्थित. तुम्ही निवांत लग्नाचा आनंद घ्या. मालती: सगळेजण गाडीत बसून गावी जायला निघाले आणि काही तासातच ते गावी पोहोचले. गावी पोहोचले खरे, पण आता गावी गेल्यानंतर मात्र मधुराच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळणार का तिच्या आयुष्याची उलथापालथ होणार, हे येणारा काळच ठरवणार होता. क्रमशः भेटूया पुढील भागात.